नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। गेल्या 3 रजनीपासून जी टूर्नामेंट चालू आहे, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा सिंधू नायक चषक 2026 या रजनीमधील 4था दिवस आणि या 4थ्या दिवशी भरपूर मोठे स्टारकास्ट प्लेयर आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत, जे ISPL मध्ये सर्वाधिक बोली लावलेले विजय पावले सर, त्यानंतर बायकरमॅन केतन म्हात्रे असे सर्वच तारे सितारे आज मैदानामध्ये खेळण्यासाठी येणार आहेत। तर मित्रांनो, आजच्या पर्वणीमध्ये सुद्धा जे कुपन पारितोषिक आहेत ते सुद्धा खूप मोठमोठे पारितोषिक आहेत। उद्याच्या दिवशी सुद्धा कुपनमधून सुद्धा तुम्ही 2 व्हीलर सुद्धा जिंकू शकताय, म्हणून तुम्ही निश्चित मैदानामध्ये या, कुपन घ्या आणि आपलं नशीब आजवण्याचा प्रयत्न करा। निश्चितच तुमचं नशिबात असेल तर तुम्हाला 2 व्हीलर सुद्धा मिळेल। त्यानंतर उद्याच्या रजनीमध्ये खास आकर्षक म्हणजे सोनू निगम, सर्वांनाच परिचित आहेत एवढे मोठे गायक आपल्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये सिंधू नायक चषकामध्ये नादवडे महादेव मंदिर या ठिकाणी येणार आहेत, म्हणून तुम्ही सुद्धा या, मी सुद्धा येणार आहे। त्यानंतर उद्या साहेबांचा बड्डे 75वा वाढदिवस आणि त्याचंच औचित्य साधून तब्बल 75 किलो वजनाचा केक त्या ठिकाणी कापला जाणार आहे। मला असं वाटतं हा रेकॉर्ड ब्रेक असेल। आत्तापर्यंत 75 किलो वजनी केकसुद्धा कुणाला पाहायला मिळाला नसेल, तर निश्चित तो अनुभव मैदानावरती अनुभवायला या। तर मित्रांनो, विशेष म्हणजे या स्पर्धेचं आणि एक सांगण्यासारखं आहे, जर तुम्ही कुठल्याही टीमने 75 रन जर बनवले तर तुम्हाला 7,775 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे। आणि गेल्या 3 रजनीमध्ये म्हणजेच कालच्या रजनीमध्ये जो वैभववाडीचा संघ खेळत होता, भैरी भवानी वैभववाडी, त्या संघामध्ये पुण्याचा सेट होता आणि त्या संघामध्ये महेश नानगुडे आणि त्याच्याबरोबर ऋतिक गजर वगैरे असे आयकॉन खेळाडू होते। तर त्यांनी कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये 75 धावा बनवल्या आणि पहिल्यांदाच हे पारितोषिक त्या संघाला मिळालेलं आहे। 7,775 रुपयाचं पारितोषिक त्या संघाला मिळालेलं आहे 75 धावा केल्यामुळे। तर मित्रांनो, आजसुद्धा असे भरपूर आकर्षक बक्षीस आहेत, तेही तुम्हाला मी सांगतो। तर मित्रांनो, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार माननीय श्री नारायण राणे साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजप कणकवली देवगड वैभववाडी यांच्या या मतदारसंघाने आयोजित केलेल्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजे सिंधू नायक चषक, प्रथम पारितोषिक आहे 5,75,575, द्वितीय पारितोषिक आहे 2,75,575 आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे सुद्धा पारितोषिके घोषित केलेले आहेत। 50,000 असे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक आहेत। मॅन ऑफ द सिरीजसाठी सुद्धा 2 व्हीलर आहे अशी सुद्धा घोषणा केलेली आहे। अनेक नवनवीन पारितोषिक आहेत ते घोषित केलेले आहेत। कालच्या रजनीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, जो भैरी भवानी वैभववाडी या संघाने 75 धावा केल्या होत्या आणि त्यांना तब्बल 7,775 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे। कारण साहेबांचा 75वा वाढदिवस म्हणून जर 75 धावा जर केल्या तर तुम्हाला तेवढी रक्कम मिळणार आहे। त्यानंतर 5 विकेट जरी घेतल्या एखाद्या गोलंदाजाने त्यालासुद्धा तीच रक्कम दिली जाणार आहे। आत्तापर्यंत मला वाटतं एका गोलंदाजाने घेतलेले आहेत, त्यालासुद्धा ती रक्कम दिली गेलेली आहे। उद्याचं खास आकर्षक मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे। तर आज होणारे सामने आणि त्या सामन्याचे लॉट्स पहा। तर मित्रांनो, पहिलाच सामना होईल श्रीराम फाउंडेशन भिवंडी व्हिज मनोज रावराणे मित्रमंडळ आणि दुसरा सामना आहे अवधूत स्पोर्ट्स कणकवली व्हिज लुसी 11 मड। त्यानंतर विनर लुझर असे पुढचे सामने होतील, त्याचेही लॉट्स हे पहा बाजूलाच मी तुम्हाला दाखवलेले आहेत। तर मित्रांनो, पहिला जो सामना आहे श्रीराम फाउंडेशन भिवंडी या संघामध्ये कोणकोणते खेळाडू, एका तालुक्यातील 8 खेळाडू आणि 3 आयकॉन कोणकोणते आहेत ते तुम्हाला मी सांगतो। तत्पूर्वी 3 रजनीमध्ये 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत। आजच्या रजनीमध्ये कोणता संघ क्वालिफाय होतोय पाहूया। तर मित्रांनो, या संघामध्ये हे 3 आयकॉन खेळताना दिसणार आहेत आपल्याला। बायकरमॅन केतन म्हात्रे, याची नुकताच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच यंगस्टार प्रीमियर लीग जी झाली होती त्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर कार
या खेळाडूला मिळालेले आहे. आत्तापर्यंत 8 फोर व्हीलर आणि कित्येक बाईक या खेळाडूच्या नावावरती आहेत. म्हणूनच केतन म्हात्रे यांना बायकरमॅन म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे दुसरा आयकॉन तुळजापूरचा टायगर म्हणून कृष्णा गवळी याला ओळखलं जातं. याच्या नावावरती सुद्धा कित्येक मोठमोठे पराक्रम आहेत. ISPLला सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, सर्वात जलद 50 आणि कमी बॉलमध्ये सर्वाधिक रन त्यांनी बनवलेले आहेत, असं त्याच्या नावावरती पराक्रम आहे. सुप्रीमो चषकामध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीज फोर व्हीलर कार या खेळाडूला मिळालेला आहे, असा हा खेळाडू आहे. तिसरा आयकॉन जो आहे करण पाटील याने सुद्धा खूप मोठे मोठे पराक्रम केलेले आहेत. अतिशय फिरकीपटू म्हणून याची ओळख आहे. अतिशय दर्जेदार असा हा गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी आज पाहण्यासाठी तुम्ही या. त्यानंतर तालुक्यातील 8 प्लेयर कोणते असतील तेही तुम्हाला सांगतो. तर जयदीप भोंडविले म्हणजे JD या खेळाडूला कोण विसरणार, कारण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कित्येक वेळा आपल्या गोलंदाजीच्या जीवावर सामना जिंकून दिलेला आहे. एक वेळेस सुपर ओव्हर होती, 8 धावासुद्धा डिपेंड केलेल्या आहेत या गोलंदाजाने. जयदीप भोंडिवले या संघामध्ये खेळताना दिसेल. त्यानंतर गणेश डिंगोरे, आतिश भांडे, अर्जुन बांगर, कैलास बांदे, आदिनाथ मडके, श्रवण डोंगरे, कल्पेश जाधव, ओमकार पार्टोले, शुभम टांगे आणि गणेश पार्टोले असे या संघामध्ये एक तालुक्यातील 8 खेळाडू खेळताना दिसतील. आणि हे 3 आयकॉन या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. त्यानंतर आता पुढच्या संघामध्ये कोणकोणते आयकॉन आणि खेळाडू आहेत पाहूया. त्यांच्या अपोजिट होणारा सामना मनोजराव राणे मित्रमंडळ या संघामध्ये वेंगुर्ला तालुका आणि 3 आयकॉन कोणकोणते आहेत ते पाहूया. तर सर विजय पावले आपल्याला या संघातून आयकॉन खेळताना दिसतील. ISPLला सर्वाधिक बोली लागलेला हा खेळाडू आहे. अतिशय गरीब घरातून इथपर्यंतचा प्रवास आहे. मांगले गावातील हा खेळाडू आहे, सांगली जिल्ह्यातील, म्हणून त्याचं नावसुद्धा सांगली एक्सप्रेस. कित्येक पराक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत. त्यानंतर दुसरा जो आयकॉन आहे भूषण गोळे, साताऱ्याचा कंदीपेढा म्हणून त्याची ओळख आहे. याच्याही नावावर कित्येक पराक्रम आहेत. आत्ताच झालेल्या यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्याने निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केला होता. असे अनेक पराक्रम त्याच्याही नावावर आहेत. त्यानंतर तिसरा आयकॉन जो आहे तो ऋतिक पाटील, हा सध्याचा यंगस्टार आहे आणि याची फलंदाजी सध्या संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला वेड लावणारी फलंदाजी आहे. कारण आत्ताच झालेल्या ग्रामीण बिग बॅशमध्ये सुद्धा त्याने अफलातून फलंदाजी केली होती. आपल्या फलंदाजीने सर्वांनाच त्याने आकर्षित करून घेतलं होतं, अशी त्यांनी फलंदाजी केली होती. आणि त्याच फलंदाजीच्या जीवावरती आज तो आपल्याला या संघामध्ये आयकॉन म्हणून या मोठ्या मोठ्या खेळाडू समवेत आपल्याला आज खेळताना दिसणार आहे, ऋतिक पाटील. वेंगुर्ला तालुक्यातील प्लेयर पाहूया. पहिला जो प्लेयर आहे दाजी नाईक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाहुबली. याने गोवा, कर्नाटक, मुंबई या ठिकाणी जाऊन कित्येक सामने एक हाती जिंकून दिलेले आहेत आपल्या संघासाठी. हा पहा समोर जो फोटो आहे त्या फोटोमध्ये सुद्धा त्याच्यावरती पैसे उधळलेले आहेत. असा हा फलंदाज आहे. कित्येक सामने फिनिशर म्हणून त्याने काम आपल्या संघासाठी जिंकून दिलेले आहेत सामने. त्यानंतरचा खेळाडू आहे बबल नाईक. या खेळाडूला सध्या कोणच विसरू शकत नाही, कारण की आत्ताच झालेल्या यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये केतन म्हात्रेबरोबर त्याने ओपनिंग केलेले आहे आणि अगदी 2 सामन्यामध्ये तुफान फलंदाजी केलेली आहे आणि त्याच्याच बळावरती संघ फायनलपर्यंत पोहोचलेला आहे. असा हा खेळाडू आहे बबल नाईक. त्यानंतर गोपाळ भट्टा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॅप्टन कूल म्हणून अशी त्यांची ओळख आहे. आज ते आपल्याला खेळताना दिसतील. कित्येक वर्षापासून अविरत क्रिकेटची सेवा करतात, ते आज आपल्याला खेळताना दिसतील. त्यानंतर समीर वेंगुर्लेकर हा सुद्धा या संघामध्ये खेळताना दिसेल. समीर वेंगुर्लेकर सुद्धा हल्लीचा यंगस्टार आहे. याने सुद्धा कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. त्यानंतर या संघामध्ये वासुदेव गावडे, सुजय, गौरव गडेकर, पीटर फर्नांडिस या खेळाडूला सुद्धा कोण विसरू शकत नाही. सुरुवातीचीच नाईट टुर्नामेंट जी झाली होती, मोठमोठ्या संघाच्या विरोधात जबरदस्त फलंदाजी करून मालिकावीर हा किताब त्याने मिळवला होता. त्यानंतर अक्षय घाटवळ, दाजी धुरत, ग्लेन फर्नांडिस आणि प्रतीक गवंडे. प्रतीक गवंडेसुद्धा हल्ली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसतो. ग्लेन फर्नांडिससुद्धा फिरकीचा जादूगार आहे. तर सर्वांचा खेळ पाहण्यासाठी या.
तर मित्रांनो, दुसरा सामना होणार आहे अवधूत स्पोर्ट्स कणकवली. आमचा मित्र अवधूत याचा हा संघ आहे. या संघामधून मुंबईचाच सेट आहे, जो ओमकार केनी याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आहे, तालुका संघ. आणि या संघामध्ये आयकॉन म्हणून संस्कार ध्यानी याची फलंदाजी आपण आत्ताच झालेल्या यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये सुद्धा पाहिली असेल. ज्यावेळेस संघाला गरज होती त्यावेळेस त्यांनी 4 बॉलमध्ये 4 षटकार मारले होते. असा हा फलंदाजी आहे. तोडफोड फलंदाजी करण्यासाठी सर्वांना तो परिचित आहे. अगदी फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे. त्यानंतर दुसरा जो आयकॉन आहे साहिल लोंगले, हा सुद्धा अतिशय दर्जेदार खेळाडू आहे. याची गोलंदाजी तुम्ही पाहिली असेल. याने कित्येक फलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या बळावरती अक्षरशः नाचवलेला आहे. असा हा गोलंदाज आहे साहिल लोंगले. आणि त्याच संघामधील तिसरा जो आयकॉन आहे तो आयकॉन म्हणजेच फरमान खान. याने सुद्धा फलंदाजी असेल गोलंदाजी असेल आपली चांगलीच छाप सोडलेली आहे. म्हणून तर आज या मोठ्या संघामध्ये तो आयकॉन खेळताना दिसतोय. तर या संघामधील तालुक्यातील खेळाडू कोणकोणते आहेत ते पाहूया. ओमकार केनी, ओमी केनी या संघाचं नेतृत्व करेल. या खेळाडूला सुद्धा कोण विसरणार नाही. गेल्या वर्षापासून अत्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये हा खेळाडू आहे. ISPLला सुद्धा याने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. त्यानंतर विशाल शहा हा खेळाडूसुद्धा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नोकरीमुळे त्याला जास्त बाहेर जाता येत नाही, परंतु अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो. नेहमी मोठ्या मोठ्या संघामध्ये असतो. नुकत्याच झालेल्या कोल्हापूरला सुद्धा तो आणि मी एका संघामध्ये खेळत होतो. असा हा खेळाडू आहे विशाल शहा. त्यानंतर आयुब शेख हा सुद्धा जबरदस्त खेळाडू आहे. गेल्या वर्षीच आमच्या संघामध्ये हा आयकॉन म्हणून खेळलेला आहे. आम्ही बऱ्याचशा वेळा एकत्र खेळण्याचा योग आलेला आहे. या सर्वच खेळाडूबरोबर खेळण्याचं माझंही भाग्य होतं, म्हणून या सर्व खेळाडूंबरोबर मी सुद्धा एकत्र खेळलेलो आहे. आयुब शेखला सुद्धा कोण विसरणार नाही. सुप्रीमो चषकामध्ये बेस्ट बॅटर हा किताब त्याला मिळालेला आहे. हा सुद्धा ISPLमध्ये आत्ता खेळलेला आहे. त्याने सुद्धा जबरदस्त कामगिरी केलेली आहे. सर्वच स्टारकास्ट प्लेयर तालुका संघामध्ये आहे त्यांचे. त्यानंतर विकी मुंबईकर हा सुद्धा यंगस्टार आहे. याचीसुद्धा हल्ली फलंदाजी बहरलेली दिसते आहे. त्यानंतर रवी बुंबक हा थोडासा अनुभवी खेळाडू आहे. याची गोलंदाजी आपण कित्येक वर्षापासून पाहतो. याच्या गोलंदाजीच्या बळावरती सुद्धा याने कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. असा हा रवी बुंबक. त्यानंतर या संघामध्ये राहुल कश्यप, नमित पाटील, रैना लिटकूर, आमरेश यादव, ब्रिजेश यादव असे सर्व खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसतील. तर त्यांच्या विरोधात लुसी 11 मड हा संघ आपल्याला खेळताना दिसेल. या संघामध्ये बोरिवली तालुक्यातील 8 खेळाडू आहेत आणि 3 आयकॉन आहेत. तर कोणकोणते आयकॉन आहेत ते आपण पाहूया. स्वप्नील, विशाल आणि दिनू हे 3 आयकॉन आपल्याला खेळताना दिसतील या संघामध्ये. आणि या संघामधील तालुक्यातील प्लेयर म्हणजेच बोरिवली तालुक्यातील प्लेयर जे आहेत ते तुम्हाला सांगतो. वेदांत, यशांत, वीरेश, उमेश, ऋतिक, मयूर, करण, रोहित, सलमान, योगेंद्र आणि वर्षित असे या तालुक्यातील खेळाडू खेळताना आपल्याला दिसतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या 4ही संघामध्ये खेळणारे खेळाडू आणि आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन हेही तुम्हाला मी सर्व सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, उद्याच्या रजनीमध्ये सुद्धा फायनल डे आहे आणि त्या फायनल डेसाठी आज बऱ्याचशा घोषणा होणार आहेत. तरीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी गुपित आहेत. त्याही गोष्टी मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे, कारण की उद्याचा जो सकाळचा ब्लॉग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. जसं तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये सांगितलं, उद्याच्या रजनीमध्ये आपल्याला सोनू निगम एवढे मोठे गायक आपल्या सिंधू नायक चषकामध्ये येणार आहेत. त्यानंतर 75 किलो वजनाचा केक हे सुद्धा एक आकर्षक असणार आहे. त्यानंतर कुपनमध्ये 2 व्हीलर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे महिलांसाठी सुद्धा 2 व्हीलर आहे आणि पुरुषांसाठी सुद्धा 2 व्हीलर आहे. मालिकावीरसाठी सुद्धा आकर्षक बक्षिसं जे आहेत तेही घोषित होतील. असे कित्येक सारे बक्षिसं आपल्याला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. बक्षिसं जे आयोजकाने ठेवलेले आहेत. भाजप पुरस्कृत ही टुर्नामेंट आहे. 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून जबरदस्त टुर्नामेंट होणार आहे. आत्तापर्यंत अशी टुर्नामेंट कुठेच झाली नसेल आणि कुठे होणारही नाही. एवढ्या पारितोषिकाची ही टुर्नामेंट आहे.
म्हणून या टुर्नामेंटसाठी मी येत आहे, तुम्हीसुद्धा या. आजच्या दिवशीसुद्धा या. आजच्या दिवशी तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यापेक्षाही उद्याचा दिवस सकाळपासूनच तुम्ही वेळ काढून घ्या. जे तुमचे कामं असतील ते तुम्ही दुपारपर्यंत पूर्ण करा आणि निश्चित 5 वाजता तुम्ही मैदानावरती या, कारण त्या ठिकाणी पाऊल ठेवायलासुद्धा जागा नसणार आहे, हवेलासुद्धा मैदानात यायला जागा मिळणार नाही. म्हणून मित्रांनो 5 वाजता या, आपली जागा पक्की करा आणि सामन्याचा आस्वाद घ्या. त्यानंतर सोनू निगम ज्या गायन गातील त्यांचाही आस्वाद घ्या. 75 किलो वजनाचा केक पाहण्यासाठी सुद्धा आपली जागा फिक्स करा. अगदी भव्य दिव्य या मैदानामध्ये महादेव मंदिर नादवडे या मैदानामध्ये मैदानाच्या मधोमध हा केक कापला जाईल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आवर्जून उद्याच्या दिवसासाठी या. त्यासाठी कित्येक बक्षिसं आणि सरप्राईज ज्या गोष्टी आहेत त्याही तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. मला जेवढे आयोजक माहिती देतील त्याप्रमाणे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सर्व माहिती देईल. तर मित्रांनो, अशा अनेक टुर्नामेंट, मला वाटतं ही 9वी टुर्नामेंट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नाईट टुर्नामेंट. त्यानंतर आणिसुद्धा 3-4 टुर्नामेंट नाईट आहेत. ही टुर्नामेंट उद्या 9 तारखेला संपते. लगेच 10 तारखेला गावडेवाडी प्रीमियर लीग कलमठ कणकवली तालुक्यामधील ही टुर्नामेंट होत आहे. या टुर्नामेंटमध्ये सुद्धा ऑल इंडिया आयकॉन खेळताना दिसेल. तर अशा बऱ्याचशा टुर्नामेंट बाकी आहेत, त्याचीसुद्धा सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. कोणत्या दिवशी कोणते संघ आणि कोणते खेळाडू खेळणार आहेत ते सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हे आहे संपूर्ण मैदान. या मैदानावरती कालचा जो शेवटचा सामना होता त्या सामन्याचा जरासा व्हिडिओ केलेला आहे. अतिशय दर्जेदार मैदान आहे. खेळपट्टीसुद्धा अतिशय दर्जेदार आहे. सिमेंट विकेटची खेळपट्टी आहे. तुम्ही सर्वांनीच सामने बघितले असतील, त्यामुळे आता या खेळपट्टीबद्दल किंवा ग्राउंडबद्दल मी बाकी काही बोलत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सांगतो, लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओला खरंच खूप सपोर्ट करता. असाच सपोर्ट करत राहा. असंच माझ्यावरती प्रेम असू द्या. माझ्यामध्ये काही चुका होत असतील त्याही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. अजिबात राग नसणार आहे, कारण तुम्ही आहेत म्हणून मी आहे. असंच आपल्या सर्वांचं प्रेम असू द्या. व्हिडिओ जास्तीत जास्त बघा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुनश्च एकदा धन्यवाद.